चीननं पाकिस्तानला विंगलून ड्रोन, HQ-16 क्षेपणास्त्र प्रणाली आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान पुरवलेलं आहे आणि पाकिस्तान याचा वापर थेट भारताविरुद्ध करतो। पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनी सैनिकांची उपस्थिती आहे। CPEC प्रकल्पाच्या नावाखाली चीननं POK मध्ये PLA युनिट्स आणि सुरक्षा कंपन्या तैनात केल्या आहेत। भारतीय सीमेजवळ चीनी ड्रोन सातत्याने घिरट्या मारतात। पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये दिसणारे ड्रोन चीनमध्ये तयार झालेले आहेत आणि हे ड्रोन पाकिस्तानमधून चालवले जात आहेत। भारताविरुद्ध सायबर हल्ला, डाटा वॉरफेअरमध्ये चीनचा सहभाग असतो। चीन पाकिस्तानच्या संगनमतानं भारतावर सायबर हल्ले घडवून आणतो। भारताच्या संरक्षण, रेल्वे आणि पॉवर ग्रिडवर चीन सायबर हल्ले करण्यासाठी पाकची मदत करतो। चीन पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांना अप्रत्यक्ष पाठिंबा देत संयुक्त राष्ट्रात पाकची मदत करतो। चीननं पाकिस्तानातल्या अनेक दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून रोखलंय। चीन आणि पाकिस्तानची धोरणात्मक युती आहे। भारताच्या विरुद्ध कोणताही विषय असला तरीही चीन पाकिस्तानसोबत उभा राहतो। चीन आणि पाकिस्ताननं अनेकदा संयुक्त लष्करी सराव केलाय। सीमेजवळ संयुक्त लष्करी सराव करून पाक भारतला थेट संदेश देण्याचा प्रयत्न करतो। गलवान संघर्षावेळी भारत चीनशी लढत होता त्यावेळी पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार झाला। 2020 मध्ये जेव्हा भारत चीनशी लडाखमध्ये लढत होता तेव्हा LOCवर पाककडून गोळीबाराच्या घटना वाढलेल्या होत्या। काश्मीरबाबत चीननं केलेलं विधान भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे। चीननं काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला विरोध केलेला होता आणि जेव्हा पाकिस्तानसोबत तणाव असतो तेव्हा चीन जाणून-बुजून अरुणाचल प्रदेशचा मुद्दा उपस्थित करतो। चीन दहशतवादाच्या मुद्द्यावर जगासमोर पाकिस्तानचं संरक्षण करतोय। जेव्हा जेव्हा भारतानं दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला घेरलं तेव्हा चीननं पाकिस्तानची प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न केलाय।